श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र. मुंबईत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 134वी जयंती साजरी. होमीबाबा विज्ञान शिक्षण केंद्रात भारतानं 14व्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2025 मध्ये 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं पटकावलेल्या विद्यार्थिनींचा गौरव. मुंबईत मराठी चित्रपट महोत्सव 2025चं आयोजन. बृहन्मुंबई महानगरपालिका हद्दीत वृक्ष संजीवनी अभियान 2.0 सुरू. या होत्या गेल्या महिन्याभरातल्या मुंबई जिल्ह्यातल्या ठळक घडामोडी. या आणि इतर घडामोडींविषयी सविस्तर माहिती देत आहेत आमचे मुंबई जिल्ह्याचे प्रतिनिधी विनीत मासावकर. दादरच्या चैत्यभूमी इथं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त राज्यपाल CP राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आदी मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. यावेळी सामुदायिक त्रिशरण बुद्धवंदना करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान राज्यपाल CP राधाकृष्णन यांच्या हस्ते बौद्ध भिक्खूंना चिवरदान देण्यात आलं. तसंच अंधशाळेतल्या विद्यार्थ्यांना भेटवस्तू देण्यात आल्या. जातीयवाद हा अभिशाप असून विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत जातीविरहित समाज निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे, असं प्रतिपादन राज्यपाल CP राधाकृष्णन यांनी केलं. मुंबईत भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विविध ठिकाणी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतानं प्रिस्टिना, कोसोवो इथं 14व्या युरोपियन गर्ल्स मॅथमॅटिकल ऑलिम्पियाड 2025 मध्ये 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकं पटकावलेल्या विद्यार्थिनींचा मुंबईतल्या होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्रात गौरव करण्यात आला. केरळच्या संजना चाकोनं रौप्य पदक, मुंबईच्या श्रेया मुंधडानं रौप्य पदक, पुण्याच्या सई पाटीलनं कांस्य पदक आणि कोलकाताच्या श्रेया रे हिनं कांस्य पदक मिळवलं. मुंबईतल्या टाटा मूलभूत संशोधन संस्थेच्या डॉक्टर मृदुल थत्ते, चेन्नई गणितीय संस्थेच्या अदिती मुधखोड आणि चेन्नई गणितीय संस्थेच्या अनन्या रानडे यांनी संघाचं नेतृत्व केलं. मुंबईतल्या प्रभादेवीमधल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र अकादमी इथं 21 ते 24 एप्रिल 2025 दरम्यान आंतरराष्ट्रीय दर्जाचा मराठी चित्रपट महोत्सव 2025 साजरा करण्यात येणार आहे. महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या वेगवेगळ्या जॉनरचे 41 मराठी चित्रपट दाखविले जाणार आहेत. सर्व चित्रपट सामाजिक, ग्रामीण, ऐतिहासिक, पर्यावरण, स्त्री जीवनाविषयक प्रश्न मांडणारे, बालचित्रपट, विनोदी, ॲक्शन, व्यावसायिक असे यशस्वी झालेले चित्रपट असून रसिकांना हे सर्व चित्रपट विनामूल्य पाहता येतील. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीतील वृक्षांच्या संवर्धनासाठी महानगरपालिकेचे वृक्ष संजीवनी अभियान 2.0 सुरू झालं आहे. मुंबईतल्या वृक्षांना नवसंजीवनी देण्यासाठी विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. झाडांवर खोचलेले फलक, खिळे, केबल्स काढण्यात येत आहेत. दिनांक 30 एप्रिल 2025 पर्यंत हे अभियान सुरू राहणार आहे. या अभियानात शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसह मुंबईतल्या स्वयंसेवी संस्था सहभागी झाल्या आहेत. जिल्हा वार्तापत्रासाठी विनीत मासावकर, मुंबई. याबरोबरच मुंबई जिल्ह्याचं वार्तापत्र संपलं. हे वार्तापत्र आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केलं.